नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या हिंदनगर पालेश्वर मंदिर परिसरात वानराचा धुमाकूळ. 5 महिलांना घेतला चावा. रेस्क्यू टीम दिग्रजला पोहोचली. 5 महिलांना चावा घेणाऱ्या वानराने दिग्रज शहरातील हिंदनगर श्री पालेश्वर मंदिर परिसरात धुमाकूळ घातल्याने रहिवासी वानराच्या दहशतीत आहेत. सदर बाब वन विभागाला कळविल्यानंतर पुसद येथील रेस्क्यू टीम दिग्रजला पोहोचली आहे. सकाळ, दुपार व सायंकाळ या तीनही वेळेला वानर धुमाकूळ घालीत असून 5 महिलांना जखमी केले असल्याचे नागरिकांनी सांगितले. केशरभाई दत्ता चव्हाण, पालेश्वर मंदिर. काय रोजच डसून राहिले वांजरे घेऊन राहिले लोकायला, तर काय करावं आम्ही सांगा त्याला. आम्हाला राहणं इथंच आहे, आमच्या सर आमचं बसणं उठणं इथंच आहे. लाईन नसली की बाहेरच बसायला लागते आम्हाला. सकाळी तसं, दुपारी तसं, दिवसभर त्रास देऊन राहिले आता आम्हाला. तर वांजर कोणतं आहे ते काय आम्हाला माहीत नाही बाबा. आता लय वांजर आहे, खांडच्या खांडच आहे वांजराचं. किती जणांना डसला आतापर्यंत? 5-6 जणांनी, 5 जणाला डसलं आतापर्यंत. आता मंदिरावर डसलं म्हणजे आपण काही पाहिलं नाहीत. 5 जणांना डसले हे तुम्ही कोणालाच पाहिलं नाही? नाही, 5 जणाला डसलं व. पण त्या नलगेबाईचं नाव माहीत आहे मला. नलगेबाईचं माहीत आहे. तिचे ते लवारी नालती काल मंदिरात नाही, तिले बोकरलं ते माहीत आहे मला. आता बाकी डसलं करून राहिले. रोजच बोंब आहे त्या दिवसपासून. पहिल्या दिवशी माझ सुनील पकडलं, त्या दिवशी रोजच बोंब आहे त्याच्यावर. 2 दिवसापासून माकडांना हायदोस घातलेला आहे. आम्ही वरिष्ठ अधिकारी माननीय डॉक्टर BN स्वामी सर यांना सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रजची पुसदची रेस्क्यू टीम आलेली आहे आणि तर माकडाचा बंदोबस्त करणं चालू आहे. तरी त्या माकडापासून घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आपण रेस्क्यू करू शकतो त्यांना. आज रोजी दिनांक 18/4/2026 रोजी दिग्रज वन परिक्षेत्रात पालेश्वर मंदिर विभागात 1 ते 2 दिवसापासून मानवी जीवितास म्हणजे थोडंसं 1-2 कॅज्युअल्टी करणारा वन्यप्राणी माकड हा इथं धुमाकूळ घालत होता. तो फिजिकल रेस्क्यू करण्याचा आमच्या याच्यामध्ये प्रयत्न करण्यात आला. फिजिकल रेस्क्यूमध्ये प्राथमिक आमच्या टीमने किंवा स्थानिक कर्मचारी यांनी त्यांनी केज वगैरे करून, आमिष वगैरे दाखवून त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो काही म्हणजे रेस्क्यू झालेला नव्हता. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांकडे कळवून RRU पुसदची टीम ही रेस्क्यू करण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी पाचारण करण्यात आली. आज दिनांक 18 रोजी इथं RRU पुसदची टीम आलेली आहे. आम्ही प्राथमिक त्यांचं जे पाहणी केल्यावरून तो एक नर वानर आहे आणि तो ट्रूपमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यामुळे तो जरा धुमाकूळ घालत आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, वर्चस्वाची लढाई म्हणून याच्यामध्ये जास्त करून वानरामध्ये कसं आहे, प्रतिस्पर्धी नसावं म्हणून ते धुमाकूळ घालत असतात. त्यामध्ये जसं माणसं वगैरे आल्यानंतर तो त्यांना डिस्टर्बन्स वाटतो आणि ते काही वेळेस असं अनमॅच्युअर्ड बिहेवियर ठेवतात आणि त्यामुळे असा धुमाकूळ करतात. तरी पण आता वरिष्ठांच्या प्राप्त सूचनेनुसार आपण त्यांना लवकरात लवकर हे म्हणजे जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि RRU पुसदकडून त्यांना जेरबंद करण्यात येईल असे मी सर्वांना म्हणजे आवाहन करू इच्छितो. आणि त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज सूर्यास्त वगैरे झाल्यानंतर आम्ही कोणत्याही वन्य प्राण्याला जेरबंद करण्यास आम्हाला बांधिलकी असते. त्यामुळे आम्ही उद्या सकाळीच त्यांना अर्ली मॉर्निंग हा ऑपरेशन सुरू करून यापासून स्थानिक लोकांचा आम्ही सुटकारा करण्याचा प्रयत्न करू. आणि आम्ही वन विभागातर्फे सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की त्यांना कोणत्याही प्रकारचं आमिष देऊन पोळी वगैरे चारणं किंवा त्यांना जवळ बोलवणं, चिडवणं, काडीनं हकलणं आणि लहान मुलांना थोडंसं केअरफुली हँडल 1-2 दिवस करणं जेरबंद होईपर्यंत असे मी आवाहन करून सर्वांना विनंती. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.